तर आपण नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव या गावामध्ये आज आहोत आणि या गावातील वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला बघायला गेलं तर केळीची शेती प्रथमतः या गावात केली जात आहे आणि ते देखील एक युवा शेतकरी आहे, आबा आहिरे म्हणून आणि नंदू आहिरे या दोघं बंधूंनी लावलेली ही जवळपास 5 एकरच्या क्षेत्रामधली केळी आज आपण बघायला आलोय. बघायला गेलं तर बागलाण तालुका हा केळीसाठी ओळखला जात नाही. प्रामुख्याने या भागामधली जर पिकं पकडली तर डाळिंब असेल, कांदा असेल, मका असेल, ऊस असेल हे उत्पादन घेतलं जातं. मात्र या सर्व गोष्टींना छेद देत त्यांना फाटा देत नवीन युवा शेतकऱ्यांनी आपल्या 5 एकराच्या शेतात केळी फुलवलेली आहे आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ही केळी आपल्याला बघायला मिळते. हा नवीन प्रयोग म्हणावा लागेल या भागासाठी, कारण जर आपण शेतीचं अर्थकारण बघितलं तर कांद्याला मिळणारा अल्पसा दर, त्यानंतर ऊसाला लागणारी मजूरी या सर्व गोष्टींकडे आणि डाळिंब पिकावर मोठ्या प्रमाणात पडत असलेला तेल्या रोग याला छेद देत मात्र या ब्राह्मणगाव येथील युवा शेतकऱ्यांनी 5 एकर क्षेत्रामध्ये केळी उगवली आहे आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ही केळी त्यांची आज बहार आहे तिला आणि या केळीतून त्यांना लाखो रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. एकीकडे शेतकरी म्हणतो की शेती परवडत नाही, शेती सोडून इतर रोजगार उपलब्ध केले जातात. बाहेर गावी नोकरीच्या यांनी इथले शेतकरी जात असताना मात्र शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला असताना मात्र हा नवीन प्रयोग बघावा लागेल की या नवीन प्रयोगामधून इथल्या स्थानिक शेतकऱ्याला किती उत्पन्न मिळतंय. आज आपण त्याच शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. दादा, आपण जी केळी लागवड केलेली आहे तर ही कोणत्या जातीची केळी लागवड आहे? ही बँगलोरची ग्रेन 9. दादा, हे केळी लागवडीचा सर्वसाधारण कोणता कालावधी असतो? जून जुलै मध्ये बी लागवड असते आणि ऑक्टोबर मध्ये बी असते. आपण क्षेत्र खाली करायला आपल्याला डिसेंबर मध्ये आपण लागवड केली. 15 डिसेंबरला आपण केळी लागवड केलेली. सर्वसाधारण जेव्हा लागवड होत असते तेव्हा वातावरण बघितलं जातं. कुठल्याही पिकाचा एक कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये पीक लावल्यानंतर ते चांगलं येतं, परंतु आपण डिसेंबर मध्ये लावलं म्हणतात. आज जवळपास याला जवळपास 10 महिन्यांच्या आसपास हे पीक झालेलं आहे आणि आता हे कधी हार्वेस्टिंग साठी येणार आहे? ही आपण गडीभर 15 डिसेंबरला लागवड केली ना, तर आज आपलं दिवाळी म्हणजे ऑक्टोबर मध्ये तरी माल आपला निघेल. हो. आणि एकरी किती झाड लागतं या क्षेत्रात? एकरी 1400 झाड बसतात. एकरी 1400. आता तुम्ही 5 एकरावर लावलेलं आहे, जवळपास 6,500च्या आसपास रोप लागला असेल. 1400च्या यांनी ह्या सर्व केळीसाठी जसा ऊसाला खर्च येतो, डाळिंबाला खर्च येतो, कांद्याला खर्च येतो, तसा या पिकासाठी पण खर्च येतो का त्याच पद्धतीचा? याला रोपाला पैसे म्हणजे मेन मुद्दा म्हणजे पहिले जास्त खर्च कसं आपली ड्रीप नव्हती नसल्यामुळे आपल्याला ड्रीपला खर्च व्हावा लागला. रोप घेतलं आपण आणि त्यानंतर आपण धरून चालायचं. एका झाडाला 150 रुपये खर्च येतो आपल्याला. लिक्विड फवारणी सगळं धरून चालायचं. हो, 150. आणि सर्वसाधारण आता आपल्याकडे पारंपरिक पीक घेतलं जातं, कांदा पीक घेतलं जातं, मका घेतला जातो, ऊस घेतला जातो, डाळिंब घेतलं जातं. त्या पिकांच्या पलीकडे जाऊन या पिकात जावं असं का वाटलं? या जाण्याचं कारण असं होतं की जमीनची सुपीकताच कमी होऊन गेली. जे कांदे म्हणजे असं पूर्ण करपाडून जायचे. महिन्याचा कांदा झाला का करपाडून जायचा त्याच्यावर. मग ते माती परीक्षण केल्यावर आपण घडालं की जमिनीत सेंद्रिय कर्बच कमी झालेला आहे. मग काय पीक करायचं? मग केळीचं आपण नियोजन, दाजीन त्यांचं 10 एकर केळी दरवर्षी त्यांचं राहतच प्लॉट. दाजी काय बोलले, माझ्या केळीच्या क्षेत्रात दुसरे काही पीक केलं ते भारी येतं म्हणे. म्हटलं मग आपण बी लावून बघू म्हटलं. मग आपण ह्या केळीचा बहार निघाल्यानंतर याचा पूर्ण चॉपकटरने कुटी करून शेतात दाबणार आहे, पलटी मारून, म्हणजे जेणेकरून शेतीचा सेंद्रिय कर्ब तरी वाढून जाईल, म्हणजे पुढचे पिकं माझी चांगली येतील. नक्कीच आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सातत्याने रासायनिक खतांचा मारा केला जात आहे. त्यामुळे शेतीची जी परत आहे ती अतिशय खालावलेली आहे. शेतीमध्ये कुठलेही पिकं आता नीट येईनाशी झालेत आणि अशातच सेंद्रिय कर्ब शेतीचा वाढावा या उद्देशाने इथे केळी लागवड करण्यात आलेली आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने हा चांगला प्रयोग म्हणावा लागेल की बागलाण सारख्या तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये केळी ही खूप अल्प प्रमाणावर घेतली जाते आणि त्यामध्ये पण त्याचा सक्सेस रेट असतो तो खूप कमी असतो, परंतु या शेतकऱ्याने ते साध्य करून दाखवलंय. जर आपण बघायला गेलं जे केळी उत्पादन म्हणून चाळीसगाव असेल, बाकीचे तालुके असतील, हे अग्रेसर आहेत. नाशिक जिल्हा द्राक्षासाठी ओळखला जातो, परंतु आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे आता बरेच द्राक्षाचे बागा नाहीसे झालेत. डाळिंबाची परिस्थिती तशी आहे तेल्या रोगामुळे. परंतु या केळीवर कुठले रोगांचा प्रादुर्भाव असतो? केळीवरती जास्त करून सिकाटो
सिकाटो रोग असा असतो की पानांना करपाटून पिवळे पडतं आणि झाडाची वाढ खुंटून जाते. पण आपण मग पहिल्यापासून त्याच्यात क्रॉप टरबूज पीक घेतल्यामुळे आपल्या फवारण्या खूप झाल्या टरबुजामुळे. त्यामुळे आपल्या बागेत सिकाटो रोग आलाच नाही. आणि जर याचं खताचं व्यवस्थापन होतं ते कशा पद्धतीने केलं आपण? माझं कसं होतं, मी जो 2-2.5 महिन्याचा होईस्तोपर्यंत माझा बेसल डोस होताच त्याला पेपरमध्ये मल्चिंग. नंतर मी 2.5 महिन्याने पेपर काढून परत त्याला बेसल डोस भरून आणि ड्रिपने मायक्रोटन झालं, हे झालं, ह्युमिक झालं, ह्युमिक ऍसिड झालं, फॉस्फरिक ऍसिड झालं, हे आपलं 12 झालं, 13-0-45 झालं. हे असे टप्प्याटप्प्याने देत गेलो. ह्या सर्व याला पाण्याचं कसं प्रमाण लागतं? केळीला पाणी किती लागतं? माझ्या कोरडवाहू हिशोबाने केळीला पाणी जास्त लागतच नाही. वापसा पद्धत नाही, जी पीक कोणत्याही पिकाला पाणी दिल्यावर ते पीक चांगलंच असतं. थोडं वापसा पद्धतीनेच पाणी लागतं. आणि आपल्याकडची जी तालुक्यातली जी जमीन आहे कशा पद्धतीची जमिनीमध्ये केळीचं पीक येऊ शकतो? माझी निम्मी क्षेत्र थोडं काळ आहे, निम्मी थोडं हलकं आहे, पण सारखीच केळी आहे. काही बदल नाही त्याच्यात झाला, की तिकडची भारी इकडची हलकी, काही त्याच्यात बदल झाला नाही. फक्त पाण्याचं नियोजन पाहिजे. जमिनीला वापसा पद्धतीमध्ये पाणी केल्यानंतर जमिनी उत्पन्न 100% देते. आणि माझं ड्रीपमुळे फार उत्तम काम झालं. आता आपण बघतोय की जर केळीचा बाजारभाव पकडला तर सर्वसाधारण केळीचा बाजारभाव काय आहे आता? केळीचा 2 महिन्यापूर्वी हा 3,000 रुपये होता, जे 30 रुपये किलो होता. आता झालेला आहे तो 22-23 रुपये किलो. तर मार्केटिंग कसं आहे, माल आवकवर राहतं, हा आवक आवकवर हिशोबाने राहतो. पण आपला आता क्वालिटी राहिली तर आपला 25 बी जाईल आणि जर आवक कमी पडली 30 बी जाऊ शकतो. याचा सर्वसाधारण भाव कमीत कमी काय मिळतो? कमीत कमी हा केळीचा बाजार हा 15च्या पुढेच राहतो, 15च्या काही खाली जात नाही. आणि या वर्षी काय झालं, बुरहानपूर झालं, मकराड, रावेर ह्या पट्ट्याला 3 महिन्यापूर्वी जे चक्रीवादळ गेलं त्याच्यात पूर्ण नुकसान झाले तिकडच्या शेतकऱ्यांची बागांची. त्यामुळे रेट केळीचे उतरणार नाहीत, एवढे डाऊन होणार नाहीत आणि भाव वाढते राहतील असं हिशोब आहे. त्याच्यात नाशिक पट्ट्यामध्ये कुंभमेळा डिसेंबरमध्ये चालू होणार आहे. त्या पिरियडला आपली बी केळी सुरुवात होणार आहे. नक्कीच शेतकऱ्याचं म्हणणं बघितलं, अर्थकारण बघितलं शेतकऱ्याचं तर कमीत कमी 15 रुपये केळीला भाव असतो, जास्तीत जास्त 30च्या पुढे जाऊ शकतो भाव. कारण बघायला गेलं तर बुरानपूर असेल, तिकडचा चाळीसगाव तिकडचा पट्टा असेल, त्या ठिकाणी चक्रीवादळाचा फटका तिथल्या शेतकऱ्यांना बसलाय. त्याच्यामुळे कदाचित केळीचे रेट हे 30च्या आसपास राहतील अशी शेतकऱ्याची अपेक्षा. परंतु जर बघायला गेलं तर सर्वात मोठं शेतकऱ्यासमोर आव्हान असणार आहे ते म्हणजे याला कोणत्या मार्केटला पाठवायचं. परंतु शेतकऱ्यांनी सांगितलं की नवापूर तिकडचे व्यापारी आहेत, त्यांच्या ते संपर्कात आहे आणि जर केळीवर चांगल्या पद्धतीने अशीच केळी टिकून राहिली तर ती एक्सपोर्टसाठी सुद्धा पाठवली जाऊ शकते. दीदी आता कट कर 1 मिनिट.